अशा त्या जगाच्या पोशिंद्याच्या घरी मात्र उपासमारीचं सावट उरलंय. या व्यवस्थेने बघा त्या शेतकऱ्याला भिकारी करून सोडलंय आणि हमी भावाच्या नावाखाली पुन्हा त्यालाच नागवलंय आणि कायदा समजून घेत असताना ज्याच्या आयुष्याचा पार वायदा झालाय असा लक्षात ठेवा. ज्या देशात शेतकरी संपवला गेलाय त्या देशाचा केवळ आणि केवळ काळा बाजार झालाय. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मी निवेदिता रवींद्र तायवाडे, जीवन विकास महाविद्यालयातील विद्यार्थी, आज आयोजित या वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडती आहे कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याची होत असलेली अवहेलना. खरं तर परीक्षक महोदय, हा विषय मला अत्यंत जवळचा वाटला, कारण मी एका भूमिपुत्राची, एका शेतकऱ्याची मुलगी आहे. माझे वडील हे जगाचे पोशिंदे आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. पण परीक्षक महोदय, हा विषय वाचता क्षणी माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की शतकानुशतकापासून कृषी प्रधान असलेला माझा हा भारत देश आज 21व्या शतकात जगतोय, पण तरीही सुद्धा कृषी समृद्ध होऊ शकला नाही. आणि याचं कारण फक्त एकच आहे की ज्या देशात पदोपदी शेतकऱ्याला अवहेलना झेलावा लागत असतील, ज्या देशात पदोपदी शेतकऱ्याला अपमान सहन करावा लागत असेल, तो देश कधीही कृषी समृद्ध होऊ शकत नाही. परीक्षक महोदय, शेतकऱ्यांची अवहेलना जाणून घेणं हे आपल्याला कठीण जाणार नाही, कारण बघा ना, आज इथे बसलेल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही ना काही मिळवायचं असेल, आज इथे बसलेल्या प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही बनायचं असेल, पण आज इथे बसलेल्या एकालाही शेतकरी बनायचं नसेल किंवा आज इथे बसलेल्या एकालाही कृषी क्षेत्रात जुळवून घ्यायचं नसेल. याचं कारण हे नाही की आमच्या या तरुण पिढीला कृषी क्षेत्रात रस नाही, याचं कारण हेही नाही की आमच्या या तरुण पिढीला कृषी क्षेत्र झेपावत नाही, तर याचं कारण फक्त एकच आहे की ह्या तरुण पिढीला आज शेतीत काम करण्याची लाज वाटते. याचं कारण फक्त एकच आहे की आज या तरुण पिढीला कृषी क्षेत्रात शेतकरी म्हणून घेण्याची लाज वाटते. पण परीक्षक महोदय, या जगाची सर्वात मोठी वस्तुस्थिती ही आहे की या तरुण पिढीची मूळ हे शेती आहे आणि या प्रत्येक तरुण पिढीचा बाप हा शेतकरी आहे. खरं तर परीक्षक महोदय, म्हटलं जातं की जगातला सर्वात अपमानास्पद आणि सर्वात दुर्दैवी मनुष्य तो असतो ज्याच्या डोळ्यासमोर त्याच्या संपत्तीची निलामी केली जाते. मग मला सांगा, शेतीत राब राब राबणारा तो शेतकरी जेव्हा रक्ताचं पाणी करून शेतीत धान्य पिकवत असतो आणि ते धान्य जेव्हा त्या सब्जी मंडीत किंवा त्या ऑरेंज मंडीमध्ये विकायला नेत असतो, तेव्हा त्याच्या शेतीतील पिकवलेल्या मालाची निलामी कोणीतरी दुसरंच करत असतं. आणि मग मला आठवतं की या शेतकऱ्यापेक्षा दुर्दैवी आणि अपमानास्पद मनुष्य आमच्या देशात कोणी असूच शकत नाही. परीक्षक महोदय, हा तो भारत देश आहे ज्या भारत देशात मोठमोठ्याल्या करोडपत्यांना, मोठमोठ्याल्या दरोडेखोरांना लाखो करोडो रुपयांचं कर्ज दिलं जातं, पण तिथे जगत असताना एका शेतकऱ्याला कर्जासाठी किती खस्ता खाव्या लागतात. जेव्हा एक शेतकरी कर्ज काढण्यासाठी जातो, तो शेतीसाठी कर्ज काढायला जातो आणि त्याला शेतीच ओलीस ठेवावी लागते, मग तेव्हा वाटतं की या शेतकऱ्याची या देशामध्ये किती अवहेलना होतीये. खरं तर परीक्षक महोदय, हा तो भारत देश आहे ज्या भारत देशात इंद्रायणीच्या डोहात वसुलीचे कागदपत्र वाहून दिले जाते आणि त्या जगात जगत असताना, त्या देशात जगत असताना जेव्हा त्या शेतकऱ्याकडून सर्वस्व वसूल केलं जातं आणि त्याला अपमानास्पद शब्दात बोलून आत्महत्या करण्यास भाग पाडलं जातं आणि म्हटलं जातं की त्या शेतकऱ्यांचं कोणतं तरी प्रेम प्रकरण होतं, मग तेव्हा वाटतं की या देशात शेतकऱ्याची किती अवहेलना होती. खरं तर परीक्षक महोदय, हा तो भारत देश आहे ज्या भारत देशात म्हटलं जातं की शेती एकमेव असं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रात स्वतःचा मालक म्हणून राबता येतं आणि शेती या क्षेत्रातला खरा राजा हा शेतकरी असतो. पण खऱ्या अर्थाने या क्षेत्रावर राजकारण करणारा माणूस हा वेगळाच असतो, जो राजकारणी या शेतकऱ्याला कर्ज काढण्यास भाग पाडतो आणि कर्ज फेडता फेडता त्याला कर्ज बाजारी करून सोडतो आणि त्याच्या शेतीच्या बांधावरती त्या पडक्या सुख्या काड्या झाडावर त्याला आत्मदहन करण्यास भाग पाडतो आणि मग वाटतं या देशात शेतकऱ्याची किती अवहेलना होते आणि मग वाटतं या देशात शेतकऱ्याचा किती अपमान केला जातो.
खरं तर परीक्षक महोदय, हा तो भारत देश आहे, त्या व्यवस्थेत बसलेल्या मामांचा विषय एवढा हाट आहे की आमच्या मामांकडे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफी नावाचं कार्ड आहे, पण आमच्या त्या व्यवस्थेत बसलेल्या मामांना का कळत नाही की या शेतकऱ्यांना कर्जमाफीची नाही, कर्जमुक्तीची गरज आहे. आणि ही कर्जमुक्ती केव्हा मिळेल? जेव्हा या शेतकऱ्याला हमी भाव मिळेल आणि तो त्याचा हक्क आहे. खरं तर परीक्षक महोदय, या देशात जगत असताना इतरांकडे शेती नाही म्हणून त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही, पण आज यांच्याकडे शेती आहे आणि शेतकरी आहे म्हणून याला लग्नासाठी मुली मिळत नाही. खरं तर परीक्षक महोदय, या शेतकऱ्याला आता त्या व्यवस्थेत बसलेल्या लोकांकडे हात पसरवण्याची गरज नाही, तर साने गुरुजींच्या शब्दात थेट सांगण्याची गरज आहे की आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू प्रेरणाला प्राण, लावू प्रेरणाला प्राण. इथेच थांबते. जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.